ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांचा जीव मात्र हैराण झालाय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि त्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात। त्यात मुंबईसह उपनगरात आजही ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। या उकाड्यातून कधी सुटका होते असं मुंबईकरांना आता या संदर्भात मुंबईकर त्रस्त झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात असह्य उकाड्याने मुंबईकर हैराण झालेले आहेत। राज्याच्या वातावरणात बदल झाला। राज्यभरात आपण पाहतोय काही ठिकाणी अवकाळी पावसाला सुद्धा तडाखा पाहायला मात्र ढगाळ वातावरणामुळे आता मुंबईत असह्य उकाडा जाणवतो। या संदर्भात याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे। मुंबई शहरासह उपनगरांमध्ये आपल्याला गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। आज देखील अगदी तशाच प्रकारचं ढगाळ वातावरण मुंबई शहरामध्ये पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर हे ढगाळ वातावरण गेल्या 2-3 दिवसांपासून आहे, आजही आहे आणि हवामान खात्याने काही हलक्या सरींचा अंदाज देखील दिलेला आहे। विशेष म्हणजे मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। ठाणे असेल किंवा पालघर आणि रायगड जिल्ह्यात देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेली आहे। काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्याची जाणीव आता मुंबईकरांना हैराण करत असल्याचं पाहायला मिळतंय। तापमानात घट जरी झाली असली तरी उकाड्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही होत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण होतं। आज देखील ढगाळ वातावरण आहे। पहाटेच्या वेळी काही विभागांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळलेल्या आहेत। त्या हलक्या सरींचं आगमन देखील झालेलं पाहायला मिळालं। मात्र आज देखील ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। काल जर आपण पाहिलं तर कुलाबा केंद्रामध्ये 34.2 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूजमध्ये 36.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालेली आहे। आज देखील ढगाळ वातावरण असल्यामुळे मुंबईकरांना अजून 1 ते 2 दिवस या ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागणार आहे। तसेच दुपारी मुंबईकरांच्या अंगाची मात्र लाही होत आहे। यातून मुंबईकरांची या ढगाळ वातावरणातून कधी सुटका होणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।